नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा कोलंबी मसाला. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी घेतलेली आहे कोलंबी मी धुवून आणि स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. तर आपण ही आता पहिली मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी पहिले आपल्या ज्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर मी ते चिंचेचा कोळ करून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. सर्व आपल्याला कोलंबीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक 10-15 मिनिटासाठी असं झाकून ठेवून देणार आहोत, जेणेकरून कसं मीठ आंबट वगैरे व्यवस्थित असं या कोलंबीला लागलं जाईल. हे बघा, इथे आपण टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार दालचिनी, त्यानंतर तमालपत्र, इथे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडस मिक्स करून घेणार आहोत आपण छान असं. इथे लसूण सुद्धा आपलं छान असं परतून झालेलं आहे. इथे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा. आता मी ते एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, मोठा कांदा होता. त्यानंतर इथे मी टाकते एक मिरची, आता हे आपल्याला कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे याचा कलर चेंज होईपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपला कांदा मस्त असा सॉफ्ट झालेलाच आहे. आता मी टाकते याच्यामध्ये एक टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपल्या याच्यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. एकदम साधी सोपी पद्धत आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये हा कोलंबी मसाला यांना एकदम छान होतो आणि मस्तच एकदम होतो. हे बघा, इथे टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं हिंग, त्यानंतर मी टाकते धनेपूड, त्यानंतर जिरेपूड, त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1 चमचा आपला चिकन मसाला. आता चिकन मसाल्याच्या ऐवजी ते तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालणार आहे. ते बघा, आपलं परतून झालंय. आता याच्यामध्ये आपल्याला टाकलायचा आहे मसाला. इथे मी घरगुती मसाला घालते. इथे मी 2 चमचे घातले, तर तुम्ही तुमच्या इथे आवडीप्रमाणे घालू शकता. ते थोडंसं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले आहेत ना व्यवस्थित असे आपल्याला याच्यामध्ये असे परतून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे. हे बघा, इथे छान असं आपण परतून घेतलेलं आहे. आता आपल्या याच्यामध्ये टाकायची आहे मॅरिनेट केलेली कोलंबी. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता छान असा कलर पण आलेला आहे याला, आणि झटपट असा कोलंबी मसाला होतो. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून आपल्या इथे आता झालेलं आहे. आता आपल्या याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे. हे बघा, आता तुम्हाला जितपत हवं आहे ना तितपत पाणी घालायचं आहे. आता झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत. हे बघा, इथे आपले 7-8 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त झालेला आहे आणि वास तर खूपच छान सुटलेला आहे. हे बघा, मस्त असा कोलंबी मसाला आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपला
चमचमीत असा कोलंबी मसाला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतोय. आता मी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.